दिवाळीनंतर भयानक प्रदूषणानं दिल्लीकरांचं जगणं मुश्किल झालंय। 150 ppm ही वायू प्रदूषणाची कमाल पातळी असताना दिल्लीत दिवाळीनंतर हे प्रमाण तब्बल 1000 ppm पेक्षा जास्त वाढलंय। परिणामी दिल्लीकरांना विविध गंभीर आजारांना सामोरं जावं लागतंय। असं असताना मुंबईत मात्र यंदा नागरिकांनी जागरूकता दाखवत ध्वनी आणि वायू प्रदूषणाची पातळी कमी करून दाखवली। गेल्या 13 वर्षांच्या तुलनेत यंदा मुंबईत 113.05 डेसिबल इतक्या सर्वात कमी ध्वनी प्रदूषणाची नोंद झाली। गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात हेच प्रमाण 123 डेसिबल इतकं होतं। मुंबईकरांनी सामाजिक भान जपत वायू प्रदूषण वाढू दिलेलं नाही। वायू प्रदूषणाची पातळी गेल्या वर्षी एवढीच म्हणजे 330 ppm होती। यावेळेचा जो आवाज होता दिवाळीच्या फटाक्यांचा तो दरवर्षीपेक्षा बराच कमी होता आणि त्यासाठी मी म्हणेन सर्व श्रेय तर नक्कीच मुंबईकरांना दिलं जाईल आणि त्यांना धन्यवाद द्यासाठी आज आपण इथं जमलो आहोत। मुंबईत यंदाच्या दिवाळीत मरीन ड्राईव्ह, वरळी सी फेस, मुंबईतली मैदानं आणि समुद्रकिनारे या ठिकाणी सर्वात जास्त ध्वनी आणि वायू प्रदूषण होतं। तर मुंबईच्या तुलनेत उपनगरात 70 ते 80% ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी झालं। नॉइस पोल्यूशन मुंबई में गिरी, बट एयर पोल्यूशन भी जो गए साल था उससे सेम है और ज़्यादा नहीं बढ़ी है, जो कि हर दूसरे शहर में बहुत ऊंची हो चुकी है। वो मुंबई में नहीं हुआ क्योंकि यहाँ क्रैकर का यूज़ कम है। दिवाळीत कमी प्रदूषण झाल्यानंतर मुंबईकरांचं गंभीर आजारांपासून संरक्षण झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। ट्रॅफिकमुळे आणि लोकांची धीर नसते, स्वयं नाईट आपलं डिसिप्लिन ठेवायचं नाही, ट्रॅफिकमध्ये ट्रॅफिक रूल्स तोडायचे आणि त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण होणारच आहे। कारण लोकांना सगळ्यांना ट्रॅफिक तोडून सिग्नल तोडून पुढे जायचं आहे। तर ह्याच्यामुळे लोक हॉर्न करणार आहे, हॉर्न करून दुसऱ्यांना त्रास देणार आहे आणि पुढे जाणार आहे। तर हे जर तुम्ही नाही कमी केलं तर परत हे प्रदूषण चालू होणार। आता प्रदूषण कमी करण्याकरता मुंबईकरांनी वर्षभर प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी। ज्या दिवशी मुंबईत 55 डेसिबलपेक्षा कमी ध्वनी प्रदूषण आणि कमीत कमी वायू प्रदूषण होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं मुंबईकर प्रदूषणापासून सुरक्षित होतील आणि हा बदल घडवण्याकरता झी 24 तास नेहमीच पुढाकार घेईल। तेव्हा प्रदूषणमुक्त मुंबई करता आमच्या सोबत रहा, एक पाऊल पुढे। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।